हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये मी स्टेप बाय स्टेप मेकअप हा कसा करायचा हे तुम्हाला दाखविणार आहे. जर तुम्हालाही मेकअप करायला खूप आवडत असेल बट तुम्हाला मेकअप हा करताच येत नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. बऱ्याच लेडीजचं काय होतं की कुठे फंक्शनला जायचं असतं बट त्यांना मेकअप करायलाच येत नाही. काहींना मेकअप करायला येतो बट त्यांना हेच समजत नाही की कुठलं प्रोडक्ट हे कधी यूज करायचं. तर ते सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि ते मी तुम्हाला करून दाखविणार आहे. तुमचा मेकअप ग्लॉसी दिसण्यासाठी, ग्लास स्किन सारखा दिसण्यासाठी काय करायला हवं हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर करेक्टर घ्यायचं आहे. जिथे आपल्याला डार्क स्पॉट असतील तिथे ते लावायचं आहे. जर तुम्हाला अंडर आय सर्कल असतील तिथेही तुम्ही लावू शकता. तर हे मी व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत आहे. तुम्ही तुमच्या फिंगरनेही करू शकता. हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी के ब्युटीचं हे कन्सिलर घेतलं आहे. जिथे जिथे आपण कलर करेक्टर लावलं होतं तिथे तिथे आपल्याला हे कन्सिलर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे. तर तुम्ही फिंगरच्या हेल्पनेही ब्लेंड करू शकता. मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत आहे. तुम्हाला जसं पॉसिबल असेल तसं तुम्ही करू शकता. व्यवस्थित छान पैकी ते आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला दोन प्रोडक्ट हे मिक्स करायचं आहे. ते म्हणजे एक फाउंडेशन, ते मी के ब्युटीचं फाउंडेशन घेतलं आहे. त्याचा शेड आहे लाईट आणि त्यानंतर मी नायकाचं हे लिक्विड हायलायटर घेतलं आहे. याने तुमच्या स्किनला खूप छान ग्लो येतो आणि जर तुम्हाला ग्लॉसी मेकअप हवा असेल तर तुम्ही हे नायकाचं जे लिक्विड हायलायटर आहे ते नक्की यूज करा. खूप छान आहे ते. तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे दोन्ही प्रोडक्ट मिक्स करून आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता अगेन मी के ब्युटीची ही आल्मंड शेड्सची लूज पावडर घेतली आहे. ही पावडर ही खूप सुंदर आपल्याला कव्हरेज देते. तर तीही आपल्याला छानपैकी आपल्या स्किनवर, आपल्या फेसवर ब्लेंड करून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला आपल्या ॲब्रो फिल करायचे आहे. यासाठी मी घेतलं आहे मॅट लुकचं हे ॲब्रो पॅलेट. तर तुम्ही ॲब्रो पेन्सिलही यूज करू शकता बट पॅलेट यूज केलं तर ते बेटर असेल. त्याने आपल्या ॲब्रोला व्यवस्थित शेप येतो आणि ॲब्रोला शेप दिल्याशिवाय आपला लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. त्यानंतर मी हे फेसेस कॅनडाचं काजळ घेतलं आहे. हे काजळ ही खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे. तुम्ही परचेस करून बघा. त्यानंतर मी अगेन नायका ब्रँडचं हे आय शॅडो पॅलेट घेतलं आहे. यामध्ये भरपूर सारे शेड्स अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार किंवा तुम्हाला जो शेड्स हा आवडत असेल तो शेड तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी फिंगरच्या हेल्पने हे अप्लाय करत आहे. तर तुम्ही ब्रशही यूज करू शकता. त्यानंतर मी आय लायनर घेतलं आहे. तर हे आयलायनर ही खूप छान आहे, मॅट लुकचं आयलायनर आहे. तर आयलायनर ही अप्लाय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर विंग्स हवे असतील तर तुम्ही विंग्स काढू शकता किंवा तुम्ही ही स्टेप स्किप ही करू शकता. त्यानंतर मी इनसाइडचा हायलायटर घेतला आहे. आता आपल्याला ग्लॉसी मेकअप हवा असेल तर हे इनसाइडचं हायलायटर खूपच छान आहे. तर मी ग्लिटरी आईज साठी हे ग्लिटरचं पॅलेट घेतलं आहे. त्यानंतर आहे मस्करा. मस्करा ही आपल्याला खूप छान असा आपल्या आय लॅशेसला लावायचा आहे आणि मस्करा लावल्यानंतर तुम्ही तुमच्या आय लॅशेस या कर्लरने कर्ल ही करू शकता. त्यानेही एक छान असा आपल्या आय लॅशेसला लुक मिळतो. आता त्यानंतर मी ही स्विस ब्युटीचं लिप लायनर घेतला आहे. लिप लायनर लावल्याने काय होतं की आपली जी लिपस्टिक असते ती व्यवस्थित लागते, ती जेणेकरून बाहेर जात नाही. त्यानंतर मी ही नायका ब्रँडची टॉप मॉडेल लिपस्टिक घेतली आहे. ह्या लिपस्टिकचा शेड ही खूप सुंदर आहे. न्यूड कलरची ही लिपस्टिक आहे. प्रत्येक आउटफिट्सवर ही लिपस्टिक सूट होते.
आता हा झाला आहे आपला एकदम नॅचरल आणि ग्लॉसी लुक। कुठेही ह्या लुक मध्ये आपल्याला वाटत नाही की हा खूपच हेवी मेकअप झाला आहे किंवा खूपच डार्क मेकअप ही वाटत नाहीये। खूप नॅचरल असा मेकअप आहे। तर तुम्हालाही असा मेकअप करायला आवडत असेल तर तुम्ही मी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या फॉलो करून बघा। फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्हिडिओ। आय होप तुम्हाला मेकअप हा कसा करायचा हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखविला आहे, ते तुम्हाला समजलंच असेल। तुम्हाला यातले कुठले प्रोडक्ट हे परचेस करायचे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, तिथे जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करू शकता। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।